फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं. बघा कुठली भाजी आहे. आपण रेसिपी पाहिली आहे याची, पण आज आपण याची वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ह्याला आमच्याकडे चिगळीची भाजी किंवा घोळची भाजी म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. मला मिळाली होती, म्हटलं चला आज वेगळी करूया, कारण भाजी खायला म्हटलं की नको म्हणतात. छान अशी धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतली. बघा मी एक वाटी, एक गाजर किसून घेतलं, कोथिंबीर, एक कांदा चिरून घेतला आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे. त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. त्यानंतर हिंग, आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट टाकू शकता. माझ्याकडे हिरवी मिरची होती पेस्ट, ती टाकली आहे. लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही कमी प्रमाणात तिखट टाकू शकता. त्यानंतर हळद टाकली आहे. त्यानंतर एक छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे. आपण छान असं थालीपीठ बनवणार आहोत. त्यानंतर एक वाटी छोटी बेसन पीठ टाकलं आहे आणि माझ्याकडे हे चवीपुरतं मीठ टाकलं आणि माझ्याकडे ज्वारीचं पीठ अवेलेबल होतं, ते टाकलं आहे मी 2 वाट्या. तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचं पण छान बनवू शकता. गव्हाचं पीठ जास्त वापरून आणि बेसन पीठ थोडंसं टाकून अशा प्रकारे छान मळून घेतलं आहे मी, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर. त्यानंतर पोळपाटावर मी एक स्वच्छ कपडा घेतला, तो ओला करून घेतला आहे. हे बघा असं पाण्याचा हात लावला आणि अशा प्रकारे बघा गोळा करून घेतला आहे. मी हाताने थापणार आहे. तुम्हाला जर हाताने थापता येत नसेल तर तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने पण लाटू शकता, कारण आपण हे घट्ट मळलं आहे. मग सहज ओलं बेलणं केलं तर लाटू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण त्याला 5 होल पाडणार आहोत, म्हणजे छान आपण तेल किंवा तूप सोडलं तर ते सगळीकडं लागल्या जाईल आणि छान भाजल्या जाईल. मी प्रथम तव्याला तूप टाकलं आहे तव्यावर. तुम्हाला जर बटर वापरायचं असेल तर बटर वापरू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता. हे बघा असं मी पलटी करून टाकलं आहे फडकं, म्हणजे कापड. तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही हातावर घेऊन पण टाकू शकता. हे बघा अशा प्रकारे आपण छान असं दोन्ही बाजू छान शेकून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो, खूप छान आणि खूपच चविष्ट. कारण चिगळीची भाजी आहे ना, ही खूप औषधी आहे. सर्व आजारांवर त्याचा उपयोग होतो आणि त्याची चव खूप छान लागते, अशी आंबटसर. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही करून सर्वांना घाला. कारण अजून पावसाळा सुरू झाला आहे, पण अजून पण घरामध्ये गरम होतं. मग गरमीच्या दिवसात ही थंडावा देणारी भाजी तुम्ही खाऊ शकता. आणि भाजी मुलं खात नाही तर मग अशा प्रकारे त्यांना वेगवेगळी पदार्थ बनवून तुम्ही त्यांना घालू शकता. हे बघा छान असं आपण तूप लावून दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेणार आहोत. इथे आपण तुपाचा वापर केला त्यामुळे खूपच स्वादिष्ट होणार आहे आणि हेल्दी. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे जर थालीपीठ शहरामध्ये जर बघायला गेलं तर एक थालीपीठ 20 रुपयाला मिळतं बघा. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण फॅमिली घरी करून खाऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता चांगली, आपण जे साहित्य वापरतो ते चांगल्या दर्जाचं वापरलं जातं. मग तुम्ही अशा प्रकारे घरातल्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घाला, म्हणजे तेही छान असे बाहेरचं खायला विसरतील. नाहीतर बघा मुलांना, हे बघा किती छान भाजले गेलं आहे. मुलांना बाहेरचं खायचं म्हटलं की जास्त आवडतं, पण तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून घातले तर ते बाहेरचं खाणं विसरतील. हे बघा किती सुंदर झाली आहे आणि रंग पण किती छान आला आहे. बघा आपण इथे लाल मिरचीचा वापर केला आहे. माझ्या लाल मिरचीमध्ये बेडगी पण आहे आणि काश्मीरी पण, त्यामुळे छान कलर आला आहे. हे बघा मी त्याच्याबरोबर मटकीची भाजी घेतली आहे आणि लोणचं घेणार आहे, जे क्रश केलेलं लोणचं आहे ते लिंबाचं. मी त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. ती अजून बनवली नाही, म्हणजे रेसिपी बनवली पण व्हिडिओ बनवला नाही त्याचा. बघा किती सुंदर झालं आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.